नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीमधील भाग 1 म्हणजेच नवीन अभ्यासक्रमानुसार एकात्मिक व द्विभाषिक असणाऱ्या पुस्तकांमधील भाग 1 मधील पाठ 2 माझी दिनचर्या अभ्यासणार आहोत। इयत्ता पहिलीमधील एकूण 4 भागांपैकी पहिल्या भागातील पाठ 2 माझी दिनचर्या म्हणजेच सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कोणकोणत्या कृती किंवा कामे केली जातात हे आपण या पाठातून पाहणार आहोत। रात्रीनंतर जेव्हा सकाळ होते त्यावेळी आपण सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे। आय वेक अप बिफोर सनराइज म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठणे। सकाळी लवकर उठणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं आणि दिवसाची सुरुवात होताना हेच आपलं पहिलं काम किंवा कृती असते। उठल्यानंतर सर्वप्रथम प्रातर्विधी उरकले पाहिजेत म्हणजेच टॉयलेटला जाऊन आलं पाहिजे। आय गो टू द टॉयलेट, मी टॉयलेटला जाते। टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आपण आपले दात घासले पाहिजेत। आय ब्रश माय टीथ, मी माझे दात घासते। ब्रश केल्यानंतर म्हणजेच दात घासल्यानंतर आपण आंघोळ केली पाहिजे। आय टेक अ बाथ, मी आंघोळ करते। आंघोळ केल्यानंतर आपण नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजेत। आय वेअर क्लीन क्लॉथ्स, मी स्वच्छ कपडे घालते। आंघोळ केल्यानंतर आपण कपडे घातल्यानंतर केस विंचरले पाहिजेत म्हणजेच केस व्यवस्थित केले पाहिजेत। आय कोम्ब माय हेअर, मी माझे केस विंचरते। येथे आपण एका मुलीची दिनचर्या पाहत आहोत, त्यामुळे ती काय काय करत आहे ते सुद्धा पाहता आपणही कशा पद्धतीने आपली दिनचर्या ठेवली पाहिजे हे सुद्धा समजून घेत आहोत। आय ईट म्हणजेच जेवण करणे। आता ही मुलगी जेवण करत आहे। जेवण झाल्यानंतर ही मुलगी शाळेत निघालेली आहे। आय गो टू द स्कूल, मी शाळेत जाते। शाळेत गेल्यानंतर अभ्यास करण्याबरोबरच ही मुलगी मैदानावरती सुद्धा खेळत आहे। आय प्ले ऑन द ग्राउंड, मी शाळेत मैदानावरती खेळत आहे। संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर ही मुलगी अभ्यास करते। आय स्टडी, मी अभ्यास करते। अभ्यास झाल्यानंतर ही मुलगी घरातील कामांमध्ये सुद्धा मदत करत असते। आय डू हाऊसवर्क, मी घरची कामे करते। अशा प्रकारे दिवसभर विविध कामे केल्यानंतर किंवा दिवसभराचं काम आटोपल्यानंतर ही मुलगी रात्री झोपते। आय स्लीप, मी झोपते। या प्रकारे या मुलीच्या विविध कामांमधून ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करत असते म्हणजेच तिची दिनचर्या काय आहे हे आपण या चित्रांच्या माध्यमातून समजून घेतले। आपली ही दिनचर्या म्हणजेच दिवसभरामध्ये आपण काय काय करतो हे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढा व त्याचा अभ्यास करा। या पाठामधून आपण काय शिकलो तर या चित्रांच्या निरीक्षणामधून कशा पद्धतीची दिनचर्या आहे हे समजून घेतले, दिनचर्येविषयी गप्पा मारल्या आणि आपली दिनचर्या काय आहे हे समजून घेऊन त्यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे हे सुद्धा अभ्यासायचं आहे। अशा प्रकारे आज आपण बालभारती पुस्तकातील इयत्ता पहिलीमधील भाग 1 यातील माझी दिनचर्या हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।